तर भारतातील जो काही खनिजांचा साठा आहे तर त्या साठ्यापैकी महाराष्ट्रामध्ये 19% साठे जे आहेत ओके 19% साठे हे महाराष्ट्रात आढळतात. म्हणजे भारतामध्ये जर 100% खनिज संपत्ती असेल तर त्याच्यामधील महाराष्ट्रामध्ये किती सापडते तर 19%. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली लक्षात ठेवण्यासाठी 20% जे आहे ते महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्ती सापडते. ओके. नाव महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी 12.33% क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. याचा अर्थ काय की महाराष्ट्राचं जे काही एकूण क्षेत्रफळ असेल तर त्याच्यापैकी फक्त अप्रॉक्सिमेटली 12% क्षेत्र असं आहे की ज्या ठिकाणी ही खनिज संपत्ती आपल्याला पाहायला भेटते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खनिजाचं वितरण आहे का तर नाही. ठीक आहे. पुढे आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातले कोणते भाग आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ही खनिजे सापडतात. ठीक आहे. सो हे 2 फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहेत, आकडे लक्षात ठेवायचे आहे. भारतातील 19% खनिजे जे आहे साठे जे आहेत ते महाराष्ट्रात सापडतात. सेकंड की महाराष्ट्रातील फक्त 12% क्षेत्रफळावरती खनिजे सापडतात. 2 फॅक्ट्स इथेच लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट मग काय आहे महाराष्ट्रातील आपल्याला माहिती आहे की सपोज हा जर महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्रातील हा जो पठारी प्रदेश आहे तर हा बेसाल्ट पासून बनलेला आहे. बेसाल्ट खडक जो एक अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे. ठीक आहे. सो बेसाल्ट खडकाचा हा पठारी प्रदेश आहे आणि त्यामुळे या पठारी प्रदेशामध्ये आपल्याला खनिजांचे प्रमाण खूप तुरळक किंवा क्वचित दिसतच नाहीये. ठीक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बरीचशी खनिज संपत्ती ही बेसाल्ट खडकाच्या बाह्य क्षेत्रात म्हणजे हा जो भाग आहे पठारी प्रदेश हा सोडून या बाह्य क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी स्फटिकयुक्त व रूपांतरित खडक आहे त्या रूपांतरित खडक आणि स्फटिकयुक्त खडक आहे, अग्निजन्य खडक नाही, त्याच प्रदेशामध्ये आपल्याला खनिज संपत्ती पाहायला भेटते. ठीक आहे. कॉन्सेप्ट आहे क्लिअर. पठारावरती का खनिज संपत्ती सापडत नाही बिकॉज तो अग्निजन्य खडकापासून बनलेल्या बेसाल्टचा भाग आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी खनिजे सापडत नाही. ओके. नेक्स्ट मग आता महाराष्ट्रातील प्रमुख खनिज क्षेत्रे कोणती आहेत. आपण इथे पाहिलं की महाराष्ट्रातील फक्त 12% क्षेत्रामध्ये आपल्याला खनिजे सापडतात. मग ही क्षेत्रे कोणती तर फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि प्रामुख्याने ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती सापडते तो भाग आहे पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, खाली यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली ह्या पूर्व विदर्भाच्या भागात सर्वाधिक खनिज साठे महाराष्ट्रात सापडतात. बघा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ. सो वन ऑफ द इम्पॉर्टंट आपण एरिया म्हणू शकतो खनिजांसाठी तो म्हणजे पूर्व विदर्भ. ठीक आहे. नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट एरिया आहे महाराष्ट्रामध्ये जो या बेसाल्ट खडकाचा जो भाग आहे त्याच्या बाहेर येतो तो म्हणजे कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राचा प्रदेश. ठीक आहे. द नेक्स्ट इम्पॉर्टंट एरिया जिथे आपल्याला खनिज संपत्ती सापडते तो म्हणजे कोकण व दक्षिण महाराष्ट्र. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि रायगड. ठीक आहे. कोकण, दक्षिण महाराष्ट्र ज्याच्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड हे जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी प्रामुख्याने खनिज संपत्ती आपल्याला सापडते. ठीक आहे. नेक्स्ट आता थोडासा खनिज संपत्ती जी सापडते तर त्याच्याबद्दल थोडंसं पाहून घेऊ की महाराष्ट्रात
कोणती खनिजे सर्वाधिक प्रमाणात सापडतात? ठीक आहे, सो फर्स्ट आहे तो म्हणजे मॅंगनीज. मॅंगनीज महाराष्ट्रात सापडतं का? येस. सेकंड आहे बॉक्साइट. नेक्स्ट इम्पॉर्टंट खनिज बॉक्साइट. तिसरा लोह खनिज. लोह खनिज महाराष्ट्रात सापडतं. चुनखडी, कायनाइट, डोलोमाइट. आणि येस, याच्या व्यतिरिक्तही अनेक खनिजे आहेत की ज्याचं थोड्या अधिक प्रमाणात महाराष्ट्रात सापडतात. बराईट आहे, जिप्सम आहे, जे महाराष्ट्रामध्ये सापडतात, परंतु त्याचं प्रमाण हे खूप कमी आहे आणि आयोगाचे प्रश्न विचारण्याची फ्रिक्वेन्सी सुद्धा त्यांच्यावरती कमी आहे. सो आपण यांच्यावरती फोकस करणार आहोत. ठीक आहे, तर महाराष्ट्रात आढळणारे खनिज आणि त्यांचे साठे म्हणजे किती पर्सेंट सापडतात भारतामध्ये. एखाद्या खनिजाचा जर साठा 100% असेल तर त्यातला महाराष्ट्रामध्ये किती टक्के आढळतो, तर हे ती आकडेवारी आपल्याला सांगते. फॉर एक्झाम्पल मॅंगनीज किती टक्के आढळतं? 40%, 40%. भारतामध्ये जर 100% साठे असतील मॅंगनीजचे तर मग महाराष्ट्रात किती सापडतील? 40%. इव्हन मॅंगनीज उत्पादनात आपला प्रथम क्रमांक लागतो. सेकंड बॉक्साइट. बॉक्साइटचे किती साठे आढळतात? 21%. म्हणजे भारतात बॉक्साइटचे जेवढे काही साठे आढळतात तर त्याच्यापैकी 21% साठे जे आहेत ते आपल्याला महाराष्ट्रात दिसून येतात. ह्यूज प्रमाण बोलता येईल आपल्याला की मोठं प्रमाण आहे. इव्हन मॅंगनीजचं 40%, व्हेरी हाय. ठीक आहे, नेक्स्ट आहे लोह खनिज. लोह खनिजाचे 20% साठे जे आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये आढळतात. उरलेले कुठे? इतर भारतामध्ये 80% आणि महाराष्ट्रामध्ये 20% साठे जे आहेत ते आपल्याला आढळतात. नेक्स्ट खनिज आहे चौथा चुनखडी. चुनखडी महाराष्ट्रात किती आढळते? 9%. ठीक आहे, नेक्स्ट कायनाइट. कायनाइट 10%, 10% कायनाइट आढळते. आणि डोलोमाइट. डोलोमाइटचा 1% साठा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आढळतो. कमी आहे बट इम्पॉर्टंट. ठीक आहे, सो हे जे आहे याच्यावरती क्वेश्चन आयोग विचारू शकतो की जे काही खनिजे महाराष्ट्रात आढळतात तर त्याचं प्रमाण, त्याचा चढता किंवा उतरता क्रम लावा, किंवा इव्हन डिरेक्टली फिगर विचारू शकतात की महाराष्ट्रामध्ये मॅंगनीजच्या भारतातील एकूण साठ्यापैकी किती साठे आढळतात. सो आन्सर असेल 40. सेम इतर खनिजांबाबत विचारू शकतो आणि विचारलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण हे पाहत आहोत. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे विभागीय वितरण. म्हणजे जे काही विभाग आहेत आपल्याकडे 6, तर त्या 6 विभागापैकी 6 विभागामध्ये ही खनिज संपत्ती कशी डिवाइड झालेली आहे, कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त प्रमाण आहे, कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी खनिज संपत्ती आहे, हे आपल्याला पाहायचं आहे. सो फर्स्ट पाहूया. 60% कुठे दिसतीये? नागपूर. सो सगळ्यात जास्त खनिज संपत्ती कोणत्या डिव्हिजन किंवा कोणत्या विभागामध्ये आहे, तर ते म्हणजे नागपूर. नागपूर विभागामध्ये, व्हेरी इम्पॉर्टंट. नागपूर विभागामध्ये एकूण खनिज संपत्ती जी आहे महाराष्ट्राच्या, तर त्याच्या 60% कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आपल्याला एकट्या नागपूरमध्ये दिसतं. नेक्स्ट हाय जर पाहिला तर तो आहे 20%चा. ठीक आहे, तो कुठे सापडतोय आपल्याला? कोकण. ठीक आहे, सो कोकणामध्ये किती खनिज संपत्ती आढळतीये, तर 20%. 60% नागपूर, 20% कोकण. नेक्स्ट थर्ड आहे अमरावती. अमरावतीमध्ये 10%. ठीक आहे, नेक्स्ट औरंगाबाद. औरंगाबादमध्ये 5%. पुणे 3% and नाशिक 2%. ठीक आहे, 2%. सो यांचा जर चढता किंवा उतरता क्रम आपल्याला विचारला तर सांगता आला पाहिजे.
क्वेश्चन चुकायला नको. ठीक आहे. तर सर्वाधिक खनिज साठे किंवा प्रमाण जर पाहिलं तर कोणत्या प्रशासकीय विभागात आहे ते म्हणजे नागपूर. नेक्स्ट कोकण 20%, नागपूर 60%. थर्ड अमरावती 10%. फोर्थ औरंगाबाद 5%. फिफ्थ पुणे 3%. and लास्ट नाशिक 2%. जे काही स्लाइडवर आहे ते याच ठिकाणी व्हिडिओ बघताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. एकही क्वेश्चन आपल्याला चुकवायचा नाही. ठीक आहे. सो आय थिंक सो हे क्लिअर झालेलं असेल तुम्हाला. इट्स व्हेरी इझी टू रिमेंबर. मॅंगनीज 4 आहेत याच्यामध्ये, सो याच्यावरून तुम्ही 4 लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बॉक्साइट. बॉक्साइट 21%. हे ज्या क्रमानुसार दिलेले आहे जस्ट डोळ्याने पहा, पिक्टोरियल मेमरी मध्ये तुमच्या फिट करा, जेणेकरून इवन तुम्हाला आकडे जरी लक्षात नाही राहिले परफेक्ट, यांचा क्रम लक्षात राहायला हवा. इट्स व्हेरी इझी. डोलोमाइट 1%. ठीक आहे. सो अगेन इट वॉज अन इम्पॉर्टंट स्लाइड. नेक्स्ट आता फर्स्ट खनिज आपण पाहत आहोत ते म्हणजे लोह खनिज. ठीक आहे. पहिलं लोह खनिज म्हणजेच आयर्न. आयर्न. ठीक आहे. तो भारतातील एकूण लोह साठ्याच्या 20% साठे महाराष्ट्रात आढळतात. पाहिलं आपण. ठीक आहे. मॅंगनीज 40% होतं. लोह खनिजाचे 20% साठे जे आहेत ते आपल्याला महाराष्ट्रात दिसून येतात. इम्पॉर्टंट फॅक्ट माहिती असायला हवं. नेक्स्ट मग महाराष्ट्रात हे लोह खनिजाचे साठे कुठे आढळतात? फर्स्ट चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, सिंधुदुर्ग, नागपूर या जिल्ह्यात आहेत. ठीक आहे. इथे पार्टिशन पहा. सिंधुदुर्ग कोकण प्रदेशातला आणि नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे विदर्भातले, पूर्व विदर्भातले. ठीक आहे. सो हे जिल्हे जे आहे ते प्रिलिम्सच्या दृष्टीने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मेन्ससाठी तुम्हाला तालुके सुद्धा लक्षात ठेवावे लागतील, पण प्रिलिम्ससाठी फक्त कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते खनिज आढळते हे माहिती असणं इट्स ओके. तिथपर्यंत आहे, तेवढंच लिमिटेड ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता लोह खनिजाचे साठे जे आहे ते टॅकोनाइट आणि जांभा खडकात आढळतात. म्हणजे काय? टॅकोनाइट, जांभा खडक हे आपण ज्यावेळेस खडकांचे प्रकार पाहणार आहोत, खडक प्रणाली शिकणार आहोत, तर त्या पार्टमध्ये हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. बट इथे लक्षात ठेवा टॅकोनाइट जे आहे ते आयर्न ओअर आहे. ओअर म्हणजे काय? हा असा खडक आहे की ज्याच्यामध्ये कमी प्रतीचं आयर्न जे आहे किंवा लोह खनिज जे आहे ते आपल्याला आपण एक्स्ट्रॅक्ट करतो किंवा काढतो त्याच्यातनं. ठीक आहे. सो टॅकोनाइट आणि जांभा खडक या दोन्ही मध्ये पण आपल्याला लोह खनिज सापडून येते. तर टॅकोनाइट प्रकारचं कुठे सापडतं आणि जांभा खडक असलेलं कुठे सापडतं? तर टॅकोनाइटचं जे आहे ते विदर्भातील जो लोह खनिज आहे तो कुठून मिळतो आपल्याला? टॅकोनाइट टाईपच्या खडकापासून. आणि जो कोकणात आहे, कोकणात जे काही लोह खनिजाचं उत्पादन होतं तर त्या ठिकाणी असणारा लोह खनिज हा कशातून भेटतो आपल्याला? तर जांभा खडकातून. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं, कोकणातील लोह खनिज हे जांभा प्रकारचं असेल, जांभा खडकातून मिळवलेलं असेल. आणि टॅकोनाइट पासून मिळालेलं लोह खनिज हे आपल्याला पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर या भागात सापडतं. ठीक आहे. आता आणि जांभा खडक कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी उच्च दर्जाचे लोह खनिज सापडतं. ठीक आहे.
सो हे 4 जिल्हे कोकणातील जांभा खडकाचे आणि हे 4 जिल्हे टॅकोनाइट प्रकारचे पूर्व विदर्भातले. ठीक आहे. सो उत्तम प्रकारचे लोह खनिज हे धारवाड संघाच्या खडकाशी निगडीत आहे. अगन धारवाड संघाचा खडक हे आपण खडक प्रणालीमध्ये शिकणार आहोत. या ठिकाणी फक्त लक्षात ठेवायचंय की उत्तम प्रकारचे जे काही लोह खनिज निर्मिती होते तर ती धारवाड संघाच्या खडकाशी निगडीत आहे. ठीक आहे. नेक्स्ट नाउ महाराष्ट्र हे इमेज पाहून घ्या लोह खनिज. ठीक आहे. जेणेकरून तुमच्या पिक्टोरियल मेमरी मध्ये ही इमेज फिट होईल. सो हे आहे लोह खनिज. ठीक आहे. महाराष्ट्रातील एकूण लोह खनिज साठ्यापैकी सर्वाधिक साठे गडचिरोली जिल्ह्यात आहेत. ठीक आहे. आय नो तुम्हाला वाटत असेल की खूप सारी इन्फॉर्मेशन आहे, खूप सारे फॅक्ट्स आहे, तर हे सगळं लक्षात कसं ठेवणार आहे. बट 1-2 ते 3 वेळा रिव्हिजन आणि काही ट्रिक्स ज्या मी यूज केला होता माझ्या स्टडी दरम्यान तर त्याही मी तुम्हाला इथे सांगणार आहे जेणेकरून या फॅक्ट्स लक्षात ठेवायला तुम्हाला मदत होईल. ठीक आहे. सो गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोह खनिजाचे साठे महाराष्ट्रामध्ये आढळतात. ठीक आहे. मग गडचिरोलीमध्ये सुरजागड तालुका एटापल्ली कंबाईन प्रिलिम्स 2025 चा हा क्वेश्चन. गडचिरोलीमध्ये सुरजागड. ठीक आहे. सो PYQ 2026 आय एम सो सॉरी 2025 गडचिरोलीतील सुरजागड तालुका एटापल्ली या ठिकाणी राज्यातील सर्वात मोठे लोह खनिज साठे सापडते. इम्पॉर्टंट फॅक्ट PYQ आहे, लक्षात ठेवायचा आहे, अनेक वेळा आयोगाने विचारलेला आहे. नेक्स्ट आता लोह खनिजाचे काही प्रकार आहेत आणि आयोग ते विचारतो. त्यांच्या प्रतीनुसार म्हणजे क्वालिटी. ठीक आहे. क्वालिटीनुसार यांचा उतरता क्रम आपल्याला पाहायचा आहे. सर्वात उत्तम लोह खनिज ते म्हणजे मॅग्नेटाइट. सर्वात उत्तम त्याच्यामध्ये लोहाचे प्रमाण हे 70% जास्त दिसून येतं. ठीक आहे. सो फर्स्ट M मॅग्नेटाइट सर्वात उत्तम प्रकारचं लोह खनिज ज्याच्यामध्ये 70% जास्त प्रमाणामध्ये लोहाचे प्रमाण सापडते. नेक्स्ट आहे सेकंड नंबरला हेमेटाइट H MH हेमेटाइट दुसऱ्या क्रमांकाचे. ठीक आहे. सो याच्यामध्ये प्रमाण आहे 60 to 70% जे काही आयन आहे किंवा लोह खनिज आहे ते सापडतं. ठीक आहे. सो फर्स्ट मॅग्नेटाइट, सेकंड हेमेटाइट. ठीक आहे. थर्ड आहे लिमोनाइट. लिमोनाइट मध्यम दर्जाचे लोह खनिज. ठीक आहे. आणि फोर्थ आहे सिडेराइट. सिडेराइट सर्वात निम्न दर्जाचे लोह खनिज जे स्तरित खडकात आढळते. स्तरित इज सेडिमेंटरी रॉक्स. ठीक आहे. सो हे 4 MHLS ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. MHLS लोह खनिजाचे त्याच्या प्रतीनुसार उतरता क्रम MHLS. M मॅग्नेटाइट, H हेमेटाइट, L लिमोनाइट आणि S सिडेराइट. ठीक आहे. सर्वात निम्न दर्जाचा सिडेराइट. उलट जाऊ. ठीक आहे. लिमोनाइट मध्यम दर्जाचा, H हेमेटाइट 60 to 70% आयन आणि M मॅग्नेटाइट सर्वात उत्तम प्रकारचे लोह खनिज. ठीक आहे. सो लक्षात ठेवायला सोपं आहे. MHLS आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. याच्यावरती अनेक वेळा PYQ दिसतात. ठीक आहे. सो ही इमेज पाहिली लोह खनिजाची. नेक्स्ट
यस, हे दिस इम्पॉर्टंट फॅक्ट ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सेकंड, हे लक्षात ठेवायचं आहे, स्लाइड्स मध्ये जे काही दिलेलं आहे ते PYQ बेस आणि सिलेबसला धरून असणार आहे. त्यामुळे प्रत्येक लाईन जी आहे स्लाइडची ती इम्पॉर्टंट असणार आहे आणि लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. येस, नाऊ लोह खनिजाचे आपण महाराष्ट्रातील साठे पाहणार आहोत. आपण गडचिरोली पाहिलं, सर्वाधिक साठा किंवा सर्वात मोठा साठा जो आहे तो गडचिरोलीमध्ये सापडतो. तर इकडे फर्स्ट आहे गडचिरोली, जिल्हे पाऊवारी. त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे चंद्रपूर जिल्ह्यात लोह खनिज सापडते. थर्ड आहे गोंदिया. फोर्थ, चौथा सिंधुदुर्ग. ठीक आहे. सो मेजर साठे जे आहेत लोह खनिजाचे ते कुठे सापडतात, तर गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि सिंधुदुर्ग. हे 4 जिल्हे प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून फक्त जिल्हे पाठ असले तरी चालेल, बट मेन्सला तुम्हाला त्यातील तालुके किंवा त्यातील परिसर, त्या जिल्ह्यातील ज्या ठिकाणी हे खनिजे सापडते ते पर्टिक्युलरली माहिती हवं आयोग विचारतं. ठीक आहे. तर गडचिरोलीमध्ये जलजन्य खडकातील लोह खनिज म्हणजे टॅकोनाइट, आपण पाहिलं विदर्भातील जो लोह खनिज असणार आहे तो टॅकोनाइट प्रकारचा असणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे गडचिरोलीतील साठे हे कसे आहेत, टॅकोनाइट प्रकारचे आहे. गडचिरोलीमध्ये आपण पाहिलं सुरजागड, भामरागड, दमकोट, पडवी या ठिकाणी हे साठे सापडतात. सुरजागड गड, गडचिरोली गड लक्षात ठेवायला सोपा. गडचिरोलीमध्ये सुरजागड, देन भामरागड, दमकोट, पडवी लोह खनिजाचे साठे या ठिकाणी सापडतात. आता या येथील लोह खनिजात 61 ते 71% लोह आढळते. म्हणजे ते साठे जे आहेत ते मॅग्नेटाइट आणि हेमेटाइट प्रकारचे असणार आहेत. ठीक आहे. 61 ते 71 म्हणजे काय, तर उत्तम प्रतीचं लोह खनिज गडचिरोलीमध्ये आपल्याला सापडतं. ठीक आहे. ओके. नाव नेक्स्ट आहे चंद्रपूर. हे लक्षात ठेवायचे आहेत मेन्स साठी. गडचिरोलीमध्ये सुरजागड, भामरागड, दमकोट, पडवी 4 नावं लक्षात ठेवायची आहेत. नेक्स्ट चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये चिमूर आणि ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये लोह खनिज सापडते. ठीक आहे. सो चंद्रपूरमध्ये 2 चंद्रपूर, चिमूर आणि ब्रह्मपुरी. नेक्स्ट गोंदियामध्ये गोरेगावचा जो परिसर आहे तर त्या ठिकाणी लोह खनिज सापडते. ठीक आहे. गोंदियामध्ये गोरेगाव, गोंदियामध्ये गोरेगाव. ठीक आहे. आता हे जे साठे आहेत गोंदियामध्ये ते मॅग्नेटाइट प्रकारचे आहे. आपण पाहिलं उत्तम प्रतीचे लोह खनिजाचे साठे. ठीक आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा मॅग्नेटाइट प्रकारचं लोह खनिज सापडतं. नेक्स्ट सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ला, रेडी. ठीक आहे. ओके. ठीक आहे. ठीक आहे. सो गोंदिया झालं, गोरेगाव, देन सिंधुदुर्ग. ठीक आहे. सो सिंधुदुर्ग मध्ये जे आहे तर वेंगुर्ला, रेडी, टाका, असोली आणि सावंतवाडी या परिसरामध्ये आपल्याला लोह खनिजाचे साठे दिसून येतात. ठीक आहे. सो सिंधुदुर्ग मध्ये ही नावं सावंतवाडी, वेंगुर्ला, रेडी, टाका आणि असोली. ठीक आहे. लोह खनिजाचे साठे. नेक्स्ट ज्यावेळेस आपण हा मेन्स साठी हा पर्टिक्युलरली फोकस करू त्यावेळेस याच्या सुद्धा ट्रिक्स आपण बनवणार आहोत, जेणेकरून रिमेंबर लक्षात ठेवायला इझी पडेल तुम्हाला. ठीक आहे. मग रेडी आणि बांदा.
ठीक आहे. येथील लोह खनिज हे धारवाड संघाच्या खडकात असून हेमेटाइट स्वरूपाचे आहे. ठीक आहे. आपण पाहिलं धारवाड संघ प्रणाली जी आहे खडकांची, तर त्याच्यामध्ये लोह खनिज सापडते. मग रेडी आणि बांदा या ठिकाणी आढळणारे जे काही लोह खनिज आहे ते धारवाड संघाच्या खडकातल्या असून हेमेटाइट प्रकारचे आहे. ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्रात उत्तम प्रतीचं लोह खनिज मिळते असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. नाव ओके. सो हे काही जिल्हे आहेत तर ते लक्षात ठेवण्यासाठी मी एक ट्रिक बनवली होती. ती म्हणजे की आय डोंट नो, ह्या ट्रिक्स स्वतःच्या असायला हव्या जेणेकरून लक्षात ठेवायला सोप्या पडतात. मी बनवली होती गंगोला सिंचनाचा लोभ. सो लो वरून लक्षात ठेवायचं आहे लोह खनिज. ठीक आहे. सो हे लक्षात राहील लोह खनिज. ग वरून गडचिरोली. गो वरून गोंदिया. ठीक आहे. सी वरून सिंधुदुर्ग. च वरून चंद्रपूर. ना वरून नागपूर. सो दिस इज ट्रिक की जेणेकरून लक्षात ठेवायला थोडंसं सोपं पडेल. ठीक आहे. सो लोह खनिज म्हणल्यावर लक्षात ठेवायचं गंगोला सिंचनाचा लोभ. ग म्हणजे गडचिरोली. गो फॉर गोंदिया. सिंचन सी फॉर सिंधुदुर्ग. च फॉर चंद्रपूर. ना फॉर नागपूर. लोभ लो वरून लोह खनिज. ठीक आहे. सो दिस ही ट्रिक आहे. लक्षात ठेवायला सोपी जात असेल तर ही ठेवा. तुम्हाला जर काही निमॉनिक्सचा यूज करून अजूनही सोपी ट्रिक्स बनवता येत असेल तर ती यूज करू शकता. ओके. नेक्स्ट आता लोह खनिज झालेलं आहे. एकदा क्विक रिव्हिजन करू आपण. लोह खनिजाचे साठे 20% 20%. सेकंड, सुरजागड गडचिरोलीमध्ये लोह खनिजाचे सर्वाधिक साठे. ठीक आहे. लोह खनिजाचे 4 प्रकार त्यांच्या प्रतीनुसार MHLS, मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट अँड सिडेराइट. ठीक आहे. सो हे 4 प्रकार झाले. सापडतो कुठे? गडचिरोली, गोंदिया. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा. तर या ठिकाणी सापडतो आपल्याकडे. ठीक आहे. अजून काय राहिले स्लाइड वरती लक्षात ठेवायचं? ओके. लोह खनिजापैकी यस, टॅकोनाइट आणि जांभामध्ये आपल्याला लोह खनिज सापडतो. टॅकोनाइट जे आहे ते पूर्व विदर्भ जांभा खडकातले लोह खनिज कोकण. ठीक आहे. यस. आणि धारवाड संघाच्या खडकाशी लोह खनिजाचे साठे निगडीत आहेत. इम्पॉर्टंट फॅक्ट. ठीक आहे. यस. सो हे लोह खनिज आय थिंक सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. व्हिडिओ वारंवार पहा जेणेकरून ऑडिओ जो आहे ते तुमच्या डोक्यात बसेल. PPT थ्रू एक व्हिज्युअल मेमरी तुमची तयार होईल. नेक्स्ट जे मिनरल आहे किंवा खनिज आहे तर ते असणार आहे बॉक्साइट. ठीक आहे. नेक्स्ट इज बॉक्साइट. तर बॉक्साइटचा जो मेन वापर होतो तो ॲल्युमिनियम निर्मितीसाठी होतो. ठीक आहे. सो बॉक्साइट इज इम्पॉर्टंट बिकॉज बॉक्साइटचा वापर हा ॲल्युमिनियम निर्माण करण्यासाठी होतो. ठीक आहे. दिस इज ॲल्युमिनियम निर्मितीमध्ये बॉक्साइट वापरले जातात. आता आपण पाहिलं की बॉक्साइट जो आहे तो सुद्धा किंवा तो हा प्रामुख्याने जांभा खडकात आढळतो. आपण
पाहिलेलं किंवा आपल्याला माहिती आहे जांभा खडक कुठे आढळतोय? कोकणामध्ये. सो बॉक्साईटचे साठे कुठे असणार आहे? कोकणामध्ये. ठीक आहे. तो बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने जांभा खडकात आढळतात. नेक्स्ट, ॲल्युमिनियम निर्मितीमध्ये बॉक्साईटचा वापर होतो. सेकंड स्लाइड वरती पाहिलेलं भारतातील एकूण उत्पादनाच्या 21% उत्पादन जे आहे महाराष्ट्रात होते. भारतात एकूण जर 100% बॉक्साईटचं उत्पादन होत असेल तर त्याच्यापैकी 21% उत्पादन जे आहे ते एकट्या महाराष्ट्रात होते. नेक्स्ट, महाराष्ट्राचा विचार करता बॉक्साईटचे सर्वाधिक साठे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. इम्पॉर्टंट फॅक्ट, बॉक्साईटचे सर्वाधिक साठे कुठे आहेत? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. लोह खनिजाचे कुठे आहेत? गडचिरोलीमध्ये. ठीक आहे. सो बॉक्साईट जो आहे तो भरपूर पर्जन्य, उष्ण व दमट हवामान असणाऱ्या जांभ्या खडकात बॉक्साईटचे साठे आढळतात. भरपूर पर्जन्य, उष्ण व दमट हवामान. कुठलं हवामान सांगतं आपल्याला? कोकणातील हवामान. ठीक आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी जांभा खडक आढळतो, कारण की हवामान त्या ठिकाणी तसं आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी आपल्याला बॉक्साईटचे साठे दिसून येतात. नेक्स्ट, ठीक आहे. सो बॉक्साईट, जस्ट लुक इन टू द पिक्चर. ओके. सो बॉक्साईट रेडिश कलरचा आहे. कोकणात गेलो तर आपल्याला दिसतं रेडिश कलरची माती असते किंवा खडक असतात. सो दिस इज बॉक्साईट. ओके, दिस इज बॉक्साईट. रेड कलरचा पिक्चर डोळ्यामध्ये स्टोअर करून ठेवा. ठीक आहे. ऑप्शन इवन विचारलाही जाऊ शकतो की बॉक्साईट हा लालसर कलरचा असतो, पिवळसर असतो. ठीक आहे. सो लालसर कलरचा जांभा खडकातील बॉक्साईट आपल्याला दिसतो. ठीक आहे. बॉक्साईटचे साठे कुठे आहेत मग? ठीक आहे. सो बॉक्साईटचे साठे जर पाहिले तर कोल्हापूर, आपण पाहिलं कोल्हापुरात बॉक्साईटचे सर्वाधिक साठे आहेत. प्रिलिम्स साठी फक्त जिल्ह्यांची नावं आणि मेन्स साठी जे आहे तर त्यातील तालुक्यांची नावं. आता कोल्हापूरमध्ये शाहूवाडी, राधानगरी आणि चंदगड तालुके जे आहेत तर या ठिकाणी आपल्याला बॉक्साईटचे साठे दिसतात. ठीक आहे. कोल्हापूरमध्ये शाहूवाडी, राधानगरी आणि चंदगड हे बॉक्साईट साठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. नेक्स्ट जिल्हा आहे तो म्हणजे रायगड, कोकणातील. ठीक आहे. सो रायगडमध्ये मुरुड, रोहा आणि श्रीवर्धन, रायगड मधील 3 तालुके मुरुड, रोहा आणि श्रीवर्धन. तर ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बॉक्साईटचे साठे भेटतात. नेक्स्ट सिंधुदुर्ग, अगेन कोकण. ठीक आहे. सिंधुदुर्गातल्या आंबोली घाटाच्या परिसरात जे आहे ते आपल्याला बॉक्साईटचे साठे दिसतात. नेक्स्ट आहे रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये दापोली आणि मंडणगड. ठीक आहे. सो रत्नागिरीतला दापोली, मंडणगड. ठाणेमध्ये पालघर. ठीक आहे. आणि सातारा, सांगली या ठिकाणी अल्प प्रमाणात भेटतं. ठीक आहे. इवन इकडे सुद्धा अल्प प्रमाणात हे साठे भेटतात. सातारा, सांगलीमध्ये अल्प प्रमाणात दिसतात. ठीक आहे. एक इम्पॉर्टंट बाब जी लक्षात ठेवायची आणि जी आपल्याला ऑप्शन इलिमिनेशन साठी मदत करेल ती म्हणजे की बॉक्साईट हे खनिज फक्त कोकण आणि सह्याद्री पर्वत परिसरात म्हणजे सातारा, सांगली असेल किंवा कोल्हापूर. ठीक आहे. सो फक्त कोकण आणि सह्याद्री पर्वत परिसरात आढळते. म्हणजे जर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बॉक्साईटचे साठे आढळतात असा जर प्रश्न विचारला आणि 4 ऑप्शन मध्ये, ठीक आहे, 4 ऑप्शन मध्ये एखादा ऑप्शन हा विदर्भातील जिल्हा दिलेला असेल तर तो आपल्याला सर्वात आधी इलिमिनेट करायचा आहे. ठीक आहे.
सो इलिमिनेशन साठी ही फॅक्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची आणि वारंवार आयोग जो आहे याच्यावरती जातो. सो बॉक्साईट फक्त आणि फक्त कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात आढळतो. विदर्भात आढळत नाही. त्यामुळे पर्यायामध्ये विदर्भातील जिल्हा दिलेला असेल तर इलिमिनेट करायचा. उत्तरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला हेल्प मिळते. ठीक आहे, बॉक्साईट पाहिला, ठीक आहे. ओके, सो एकदा फक्त बॉक्साईट आपण रिवाइज करू. बॉक्साईटचा वापर ॲल्युमिनियम निर्मितीसाठी होतो. नेक्स्ट, बॉक्साईटच्या एकूण उत्पादनापैकी 21% उत्पादन जे आहे ते महाराष्ट्रात होतं. बॉक्साईट हा जांभा खडकात आढळतो. ठीक आहे. नेक्स्ट, बॉक्साईटचे साठे सर्वाधिक ते कोल्हापूरमध्ये आहे. बॉक्साईट हा फक्त कोकण प्रदेश आणि दक्षिण महाराष्ट्र, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये आढळतो. ठीक आहे, विदर्भात आढळत नाही. इझी टू रिमेंबर. ओके, नेक्स्ट खनिज जे आहे इम्पॉर्टंट आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे मॅंगनीज. ठीक आहे, सो मॅंगनीजचं आपण सेकंड स्लाइड वरती पाहिलेलं होतं. किती पर्सेंट आहे, प्रमाण किती आहे? भारतातील एकूण उत्पादनाच्या 40%. ठीक आहे, सो 40% कुठे आढळतो तर महाराष्ट्रामध्ये आढळतो आणि महाराष्ट्र मॅंगनीज उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. ठीक आहे, मॅंगनीजचा वापर कुठे होतो? लोह पोलाद उत्पादनात. ठीक आहे, सो मॅंगनीज जसं आपण बॉक्साईट पाहिला ॲल्युमिनियमच्या निर्मितीमध्ये होतो, त्याचप्रमाणे मॅंगनीजचा सर्वाधिक वापर हा लोह पोलाद उत्पादनात केला जातो. ठीक आहे, आणि याचे साठे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावरती आहे. लक्षात राहील, लोह पोलाद उत्पादनात मॅंगनीजचा सर्वाधिक वापर. आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या खनिजाचे साठे सर्वाधिक असतील तर ते म्हणजे मॅंगनीजचे. ठीक आहे, नेक्स्ट, यस, हे पाहिलं आपण 40% किंवा 40% साठे जे आहेत भारतातील एकूण साठ्यापैकी तर ते आपल्याला महाराष्ट्रात दिसून येतात. ठीक आहे, ओके. नाऊ महाराष्ट्रातील साठे पाहू. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये मॅंगनीज सापडतात? तर फर्स्ट भंडारा. अगेन प्रिलिम्ससाठी जिल्हे, मेनसाठी जिल्हे आणि तालुके. सो भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात सर्वाधिक साठे आहेत. ठीक आहे, सो मॅंगनीजचे सर्वाधिक साठे जे आहे ते भंडारा जिल्ह्यातील तुमसर या तालुक्यात दिसून येतात. ठीक आहे, आणि भंडारा जिल्ह्यातील मॅंगनीजचे जे साठे आहेत ते भारतातील मोठ्या साठ्यांपैकी एक आहे. ठीक आहे, सो भारतातील मॅंगनीजचा जो मोठा साठा असेल तर तो भंडारा जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यामध्ये साठे सर्वाधिक आहेत किंवा एक काही मोठे साठे आहेत मॅंगनीजचे, त्याच्यापैकी भंडारा जिल्ह्यातील साठा हा त्यांपैकी एक आहे. ठीक आहे, सो इझी. नेक्स्ट, दिस इज मॅंगनीज, शायनी मिनरल. ठीक आहे, लक्षात घ्या मॅंगनीज. ठीक आहे, इमेज पाहून घ्या, लक्षात ठेवायला सोपा पडेल. ठीक आहे, नाऊ मॅंगनीजचे साठे कुठे आहेत? नेक्स्ट आपण पाहिला भंडारा जिल्हा. नेक्स्ट गोंदिया. गोंदिया, गोंदियामध्ये कुठे? डोंगरी बुद्रुक, कुरमुडा, सीता सांगवी. ठीक आहे, एक थोडस एक फॅक्ट सांगायची राहिली. तर बॉक्साईट जे आहे तर बॉक्साईटचे साठे मुंबई उपनगर जो आहे हा एक PYQ होता. ठीक आहे, सो मुंबई उपनगर परिसरात सुद्धा बॉक्साईटचे साठे आढळतात. कुठे? बोरिवली, जोगेश्वरी अँड
आय थिंक सो, गोरेगाव. येस, गोरेगाव. बोरिवली, जोगेश्वरी अँड थर्ड इज गोरेगाव. सो या 3 भागात सुद्धा मुंबई उपनगरमध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. इम्पॉर्टंट PYQ आहे, लक्षात ठेवा. आयोग कधीही जाऊ शकतं याच्यावरती. ठीक आहे, चला मग आपला मॅंगनीज चालू होता. मॅंगनीजचे साठे पाहिले. भंडारामध्ये तुमसर तालुक्यात सर्वाधिक साठे. नेक्स्ट, येस, ठीक आहे. नेक्स्ट गोंदियामध्ये पाहत होतो आपण. गोंदियामध्ये डोंगरी बुद्रुक, सीता सांगवी आणि कुरमुडा. इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो गोंदियामध्ये 3 नावं लक्षात ठेवायची आहे. डोंगरी बुद्रुक, सीता सांगवी आणि कुरमुडा. नेक्स्ट जो मॅंगनीजचा साठा आहे तो आहे नागपूर. ठीक आहे, नागपूर हा सावनेर आणि रामटेक. नागपूरमध्ये सावनेर आणि रामटेक, तर या ठिकाणी सर्वात मोठ्या प्रमाणात मॅंगनीजचे साठे आढळतात. येस, सावनेर रामटेक पट्टा जो आहे तो मॅंगनीज साठी प्रसिद्ध आहे. सावनेर रामटेक पट्टा जो आहे तो मॅंगनीज साठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, सिंधुदुर्ग कोकणातील जिल्हा. ठीक आहे, मॅंगनीज कोकणात सुद्धा आढळतं. सो सिंधुदुर्ग, सावंतवाडी, इथे मिस्टेक झालेली आहे, सावंतवाडी, ओके, वेंगुर्ला आणि कणकवली परिसरात. ठीक आहे, सिंधुदुर्गमधील 3 ठिकाणे, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि कणकवली, या 3 ठिकाणी आपल्याला मॅंगनीज सापडतंय. आता देशामध्ये जे काही एकूण उत्पादन होतंय मॅंगनीजचं, त्याच्यापैकी 24% उत्पादन जे आहे ते महाराष्ट्रात होतं. 40% साठे आणि देशाच्या 24% उत्पादन जे महाराष्ट्रात होतं मॅंगनीजचं. लक्षात ठेवायचं, उत्पादनाचा क्रम पाहिला तर ओडिशा अँड देन महाराष्ट्र. ठीक आहे, ओके. सो मॅंगनीज एकदा फक्त रिवाइज करूया आपण. मॅंगनीज वापर कुठे होतो? लोह पोलाद निर्मितीमध्ये. मॅंगनीजचे भारतामध्ये जेवढे साठे आहेत त्याच्यापैकी 40% साठे महाराष्ट्रात सापडतात आणि एकूण उत्पादनापैकी 24% उत्पादन जे आहे ते महाराष्ट्रात होते. भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साठे आहे. भंडारामध्ये तुमसर तालुका जो आहे तो मॅंगनीज साठी प्रसिद्ध आहे. येस. देन नागपूरमध्ये सावनेर रामटेक पट्टा जो आहे तो याच्यासाठी प्रसिद्ध आहे, मॅंगनीज साठी. ठीक आहे. नेक्स्ट, ओके, नाव क्रोमाइट. क्रोमाइट शायनी मेटल, शायनी मिनरल. ठीक आहे. सो क्रोमाइट जो आहे तो क्रोमाइटचा जो काही वापर आहे तर तो धातू निर्मितीमध्ये आणि किमती खड्यांवरती प्रक्रिया करण्याच्या निर्मितीमध्ये क्रोमाइट वापरलं जातं. इमेज पहा, इट्स अ शायनी मिनरल आहे, चकाकणारा मिनरल आहे. ठीक आहे. सो क्रोमाइट, भारताच्या तुलनेत क्रोमाइट किती सापडतात? 10%. किती आहे? एकूण भारतातील जे काही साठे आहेत तर त्याच्या 10% क्रोमाइटचे साठे आपल्याला महाराष्ट्रात दिसून येतात. त्याच्यापैकी प्रमुख साठे जर पाहिले, नागपूर, सिंधुदुर्ग, भंडारा आणि रत्नागिरी. ठीक आहे. सो कोकण आणि विदर्भ. ठीक आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी ज्या ठिकाणी आपल्याला क्रोमाइट सापडेल, आणि नागपूर आणि भंडारा ज्या ठिकाणी आपल्याला क्रोमाइट सापडेल. म्हणजे क्रोमाइट हे विदर्भ आणि कोकण या दोन्ही प्रदेशामध्ये दिसून येतं. ठीक आहे. सो भंडारा जिल्ह्यातील मौनी तालुक्यात,
ठीक आहे, मौनी तालुका लक्षात ठेवा. इट वॉज अ PYQ आहे हा, की भंडारा जिल्ह्यातील मौनी तालुका जो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला क्रोमाइट सापडतं. ठीक आहे, अगेन जस्ट एक मिनिट. तर मॅंगनीज जे आहे ते लक्षात ठेवायची मी एक ट्रिक ठेवली होती किंवा लॉजिक केलं होतं जेणेकरून लक्षात राहील. तर माझी ट्रिक होती मानसीचे बंड. ठीक आहे, मावरून लक्षात राहील मॅंगनीज. ठीक आहे, न वरून नागपूर, सी वरून सिंधुदुर्ग आणि बंड वरून भंडारा. ठीक आहे, सो मॅंगनीज साठी लक्षात ठेवा ट्रिक मानसीचे बंड. मा वरून मॅंगनीज लक्षात ठेवा, न वरून नागपूर, सी वरून सिंधुदुर्ग आणि बंड वरून भंडारा. इझी 4 जे काही जिल्हे आहेत लक्षात ठेवायचे प्रिलिम साठी, लक्षात ठेवायला इझी. ठीक आहे, नेक्स्ट यस आपण क्रोमाइट वरती होतो. क्रोमाइटचे पाहिले 10% साठे आपल्याकडे आहेत. ठीक आहे, विदर्भातील 2 नागपूर आणि भंडारा, भंडाऱ्यातीलही मौनी तालुका ज्या ठिकाणी आपल्याला क्रोमाइटचे साठे सापडतात, आणि कोकणातील 2 रत्नागिरी आणि सिंधू ज्या ठिकाणी क्रोमाइटचे साठे आपल्याला सापडतात. क्रोमाइट 10% साठा आहे आपल्याकडे, 10% साठा आहे क्रोमाइट चकाकणारा आहे, ज्याचा वापर धातू उद्योग आणि किमती खड्यांवरती प्रक्रिया करण्याच्या उद्योगात होतो. ठीक आहे, सो हे त्याचे उपयोग आहे क्रोमाइटचे. ठीक आहे, इमेज पाहिली. नेक्स्ट नाव ओके, नेक्स्ट डोलोमाइट. ठीक आहे, डोलोमाइट इमेज पाहून घ्या. व्हाइट कलर, शायनी. ठीक आहे, सो डोलोमाइट जो आहे तो डोलोमाइटचा 1% साठा सेकंड स्लाइड वरती आपण पाहिलेलं 1% साठा जो आहे डोलोमाइटचा तो महाराष्ट्रामध्ये आढळतो. व्हेरी फ्यू. ठीक आहे, बट इम्पॉर्टंट. ठीक, तर डोलोमाइटचे साठे कुठे आढळतात? नागपूर, यवतमाळ आणि रत्नागिरी. जस्ट अ मिनिट. ठीक आहे, सो नागपूर, यवतमाळ आणि रत्नागिरी म्हणजे कुठे? येस, कोकणात रत्नागिरीमध्ये, आणि विदर्भामध्ये नागपूर आणि यवतमाळ. यवतमाळमध्ये सर्वाधिक साठे आढळतात डोलोमाइटचे. येस, ठीक आहे, सो नागपूर, यवतमाळ आणि रत्नागिरी 1%. डोलोमाइटचा जो वापर आहे तो सर्वाधिक वापर लोह पोलाद निर्मितीमध्ये आणि उरलेला वापर खत निर्मितीमध्ये केला जातो. ठीक आहे, सो डोलोमाइट 1% प्रमाण आहे साठ्यापैकी. एकूण साठ्यापैकी 1% साठा महाराष्ट्रात सापडतो. नागपूर, यवतमाळ आणि रत्नागिरी या 3 ठिकाणी आपल्याला डोलोमाइट सापडतो. ठीक आहे, ज्याचा वापर लोह पोलाद निर्मितीसाठी आणि खत निर्मितीसाठी इव्हन 90% वापर लोह पोलाद निर्मितीत होतो. ठीक आहे, सो इझी 3 जिल्हे लक्षात कसं ठेवणार? मी ट्रिक केली होती. डोलो, नाचो, यार. ठीक आहे, डोलोमाइट, नागपूर,
या फॉर यवतमाळ आणि र फॉर रत्नागिरी. इझी टू रिमेंबर. ही ट्रिक बनवा. तुम्हाला काही सुचत असेल तर तुम्ही बनवा. ठीक आहे. सो डोलो नाचो यार. डोलोमाइट नागपूर, यवतमाळ आणि रत्नागिरी. इझी. छोटस कॉन्सन्ट्रेशन आहे त्यामुळे दिस इज इनफ. ठीक आहे. नेक्स्ट आहे चुनखडी. ठीक आहे. सो चुनखडी इमेज पाहून घ्या. ठीक आहे. चुनखडी ज्याला यस लिमोनाइट. ठीक आहे. सो चुनखडीचे साठे भारतातील एकूण साठ्याच्या तुलनेत महाराष्ट्रात 9% साठे आढळतात चुनखडीचे. ठीक आहे. सो एकूण साठ्यापैकी चुनखडी आपण न फॉर 9 असं लक्षात ठेवा. लक्षात ठेवायला सोपं. चुनखडी न फॉर 9%. ठीक आहे. सो 9% साठे जे आहे चुनखडीचे ते आपल्याला महाराष्ट्रात सापडतात. चुनखडीचे साठे जे आहे ते विंध्यन खडक प्रणालीमध्ये आढळतात. विंध्यन खडक प्रणाली जे आपण खडक प्रणालीमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. सो विंध्यन खडक प्रणालीमध्ये चुनखडीचे साठे आढळतात. चुनखडीचे न फॉर 9% साठे महाराष्ट्रात आहेत. ते साठे कुठे आहेत? नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली. पूर्णपणे पूर्व विदर्भ. ठीक आहे. पूर्णपणे पूर्व विदर्भामध्ये चुनखडीचे साठे आढळतात. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली. ठीक आहे. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली. ओके. येस. तर एक उलटा टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. नागपूर, ओके, इकडे यवतमाळ, मध्ये चंद्रपूर आणि इकडे गडचिरोली. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता चुनखडी. ठीक आहे. नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. ठीक आहे. चुनखडी पाहून घेतली. दिस इज इनफ फॉर. ठीक आहे. सो विंध्यन खडकामध्ये आढळते. चुनखडीचे 9% साठे आणि नागपूर खाली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर या भागामध्ये आपल्याला, या जिल्ह्यामध्ये आपल्याला चुनखडी सापडून येते. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आहे कायनाइट. ठीक आहे. सो कायनाइट कलर पाहूया. ब्लूइश कलर, निळसर कलरचा आहे कायनाइट. ठीक आहे. म्हणजे आयोग गेला नाही परंतु याच्यावरती जाऊ शकतो की कलर विचारू शकतो. निळसर कलरचा जो खनिज आहे तर ते कोणतं आहे? तर कायनाइट आहे. ठीक आहे. सो कायनाइटचे आपल्याकडे महाराष्ट्रात 15% साठा आढळतो. ठीक आहे. सो महाराष्ट्रामध्ये आपल्याला कायनाइटचा 15% साठा आढळतो. कायनाइटचा वापर जो आहे तो हिऱ्याला पैलू पाडण्याच्या उद्योगात होतो. पैलू पाडण्याच्या उद्योगात. ठीक आहे. तो कायनाइटचा जो वापर आहे, निळसर हा जो मिनरल आहे त्याचा वापर हिऱ्याला पैलू पाडण्याच्या उद्योगात होतो. ठीक आहे. एकूण साठे 15% आणि कायनाइट हे प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यात आढळते. ठीक आहे. सो कायनाइट जे आहे ते प्रामुख्याने कुठे आढळते? तर भंडारा जिल्ह्यामध्ये. सो कायनाइट 10% to 15% साठा भंडारा जिल्ह्यात कायनाइट सापडते. नेक्स्ट, हिऱ्याला पैलू पाडण्याच्या उद्योगात आपल्याला कायनाइटचा वापर होतो. ठीक आहे. सो हे काही इम्पॉर्टंट खनिज संपत्ती होती महाराष्ट्रातली, इम्पॉर्टंट खनिजे होती जी आपल्याला जिओग्राफीच्या दृष्टीने
प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्हीसाठी सुद्धा महत्वाची आहेत. ठीक आहे. सो पीपीटी मध्ये व्हॉट एव्हर फॅक्ट्स दिलेल्या आहेत, ज्या काही तुम्हाला ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, आय होप त्या तुम्हाला समजल्या असतील. ठीक आहे.